श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वीचा फिजिक्सचा पेपर हा आपला 16 तारखेला होणार आहे, अर्थातच सोमवारी होणार आहे. त्याआधी तुम्हाला मी आता काही IMP प्रश्न बोर्डाचे फिजिक्सच्या दृष्टिकोनातून सांगणार आहे. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना लक्ष द्या. आणखीन पण नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांचे 10वी सेमी इंग्रजी मराठी मीडियम, 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स यांचे IMP प्रश्न मिळतील. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आता फिजिक्सचा पेपर हा अत्यंत महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांचा मला मेसेज येत आहे, टेन्शन आलंय, तर तुम्हाला मी काही IMP प्रश्न या व्हिडिओत सांगणार आहे. पण पूर्ण माहिती घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला फटाफट. तर भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, ही फिजिक्सची जे प्रश्नपत्रिका आहे ही अशी सोपी जाणार आहे. आपले मराठी इंग्रजीचा तुम्ही रिझल्ट बघितला किती चांगला आलं, किती आपले आउट ऑफ प्रश्न आलेले आहेत. आता मी तुम्हाला काही टॉपिक सांगतोय, ते नोट डाऊन करून घ्या. आणि पूर्ण तुम्हाला कोर्स पाहिजे असेल, लक्ष द्या. जर पूर्ण कोर्स पाहिजे असेल, पूर्ण IMP, MCQ, न्यूमेरिकल्स, त्याचप्रमाणे व्यवस्थित सर्व प्रश्न पाहिजे असतील तर तुम्हाला नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचंय किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. फटाफट लगेच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आता मी काय काय सांगतोय लक्ष द्या. तुम्हाला मोजके टॉपिक सांगणार आहे IMP, ते करून घ्या. तुमचा काहीच अभ्यास झालेला नसला तरी चालेल. SHM जे आहे ते वाचायचं. त्याच्यावर गणित पण येऊ शकतं, इक्वेशन पण येऊ शकतं, किंवा डिफाईन करा हे पण येऊ शकतं. मोजके टॉपिक सांगतोय. आता तुम्हाला इथं शिकवण्याची वेळ नाहीये आणि वेटेज पण मी सांगणार नाही प्रत्येक चॅप्टरला किती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरी तुम्हाला मी सॉर्टिंग करून कोर्समध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे, कोणत्या विषयाचा, कुठल्या धड्याचा, कसा अभ्यास करायचा आहे, काय. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कोर्स खरेदी करा, दिलेल्या नंबरवर संपर्क करा, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. वेळ वाया घालू नका. कॉमर्सचे पण आहेत, सर्व आहेत. त्यानंतर दुसरं तुम्हाला वाचायचं आहे ट्रान्झिस्टर, NPN ट्रान्झिस्टर जे आहे ते वापरायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला बोर्स ऍटॉमिक जी थिअरी आहे ती वाचायची आहे. आयडियल व्होल्ट मीटर वाचायचं आहे. एडी करंट लक्षात ठेवा, वाचायचं आहे. आता सरफेस टेन्शन वाचायचं आहे. हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगतोय हे महत्वाचे टॉपिक आहेत, ते तुम्हाला वाचायचे आहेत. अँग्युलर मोमेंटमवर गणित पण येऊ शकतं आणि डिफाईन पण म्हणून येऊ शकतं. त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे. पोलरायझेशन पण वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता गेल्या वर्षी जे टॉपिक आले होते, जसं की काही महत्वाचे टॉपिक आपण गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत पण बघितले की आले होते, ते तुम्हाला मी सांगणार नाही. परंतु ह्या वर्षी तुम्हाला मी नक्की सांगेल की कुठले कुठले टॉपिक वाचायचे आहेत. तर आता ह्याच्यामध्ये जेनर डायोड हा टॉपिक एक लक्षात ठेवा. रेक्टिफायर म्हणजे काय, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके. त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे पोटेन्शिओमीटर. LCR सर्किट एक लक्षात ठेवा. LCR सर्किट आणि मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यावर गणित जास्त येतात. आणि वेव्हलेंथ जे असतं रिलेटेड, वेव्हलेंथच्या रिलेटेड तुम्हाला जे पण गणित येतील ते करायचे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स हे वाचायचं आहे. व्यवस्थित वाचायचे, हे तुम्हाला मी पूर्ण टॉपिक सांगतोय व्यवस्थित, त्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे सगळे फटाफट. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हा पण वाचायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे आयसोथर्मल प्रोसेस ते वाचायचं आहे. हे सगळे तुम्हाला व्यवस्थित करायचे टॉपिक. आता पूर्ण टॉपिक तुम्हाला IMP प्रश्न विथ PDF पाहिजे असतील, व्यवस्थित पाहिजे असतील तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्या ठिकाणी तुम्हाला अशा सर्व प्रश्नपत्रिका, IMP प्रश्न, PDF फाईल मिळतील आणि रिझल्ट चांगला येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.